वणी नगर परिषद 2025 मतदाराचा कौल कोणाला? उद्या अंतिम निर्णायक मतदान. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. वणी नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून उद्या मतदार राजा आपल्या मतदानाच्या हक्काचा वापर करणार आहे. संपूर्ण शहरात निवडणूक वातावरण तापले आहे. यंदा विशेष म्हणजे नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने राजकीय पक्षांसह स्वतंत्र उमेदवारांनीही देखील संपूर्ण ताकद लावली आहे. पक्षांनी आपल्या प्रभावी, ताकदवान आणि लोकप्रिय चेहऱ्यांना मतदानात उतरवले असून नगरपालिकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्व नेत्यांची जीवेतोड धडपड दिसत आहे. काहींना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी मिळवली. वणीतही हाच चित्रपट पाहायला मिळाला. वणीतील मतदार मात्र शांतपणे सर्व घडामोडी पाहत आहेत. अंतिम क्षणी कोणाच्या बाजूने वारा आहे, कोणाच्या विकास दृष्टिकोनाला मतदार पसंती देतील, कोणाचा जनसंपर्क लोकांना भिडला हे जाणून घेण्यासाठी सर्वांचे डोळे ग्राउंड रिपोर्ट कडे लागले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. रॅली, भेटीगाठी, संवाद, प्रत्युत्तर सगळं आजच थांबणार. उद्याच्या मतदानातच ठरेल वणी नगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार. मतदाराचा कौल नेमका कुणाला मिळणार? बघत रहा वणी न्यूज एक्सप्रेस. ब्युरो रिपोर्ट. वणी नगरपालिकेच्या रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि येथील जो मतदार वर्ग आहे आता नेमकं कोणाचं पार्ट जड करणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नेमकी कोणाची हवा आहे? आपल्यासोबत काही छोटे व्यावसायिक, भाजीपाले व्यावसायिक आपल्यासोबत आहे. दादा, तुमचं नाव? राजू के. राजू दादा, तुमचं मत कोणाला? आता जो करणार आमच्या वार्डामध्ये, आता जसं उदाहरणार्थ नाल्या आहे किंवा इतर पाण्याच्या समस्या आहे, इतर याच्या अगोदर जो व्यक्ती करत होता आणि आत्ता जो वार्डात चांगला व्यक्ती म्हणलं तर सध्या तर गरिबीतून वर आलेला व्यक्ती म्हणजे अल्ताफभाई आहे. अल्ताफभाई कोणत्या पक्षाचे आहे? शिंदे गट. शिंदे गटाचे. हां, सध्या म्हणजे तुमचं मत शिवसेनेला, शिंदे गटाला? मी असं नाही म्हणू शकत, पण सध्या चर्चेत अल्ताफभाई चालू आहे तिथं. आपण बघू शकतो अल्ताफभाई शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत. आपल्यासोबत आणखी एक मतदार जोडलेला आहे. सुंदर असे कारागीर आहे, मेकॅनिकल आहे. दादा, तुमचं नाव? छोटूभाई. छोटूभाई, काय वाटते कोणाची हवा चालली? सध्या तो मशालची हवा चालली. मशाल याने उबाटा. उबाटा. हा, उबाटाची हवा चालली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत आणखी पुन्हा एक भाजीपाला विक्रेते आपल्यासोबत आहे, युवा आहे. तुमचं नाव? आकाश टोरा. बरं आकाश भाऊ, कोणाला मतदान करणार? आपण बीजेपीला. हा, बीजेपीला आकाश भाऊ मतदान करणार आहे. आपल्यासोबत काही आणखी पुन्हा काही मतदार वर्ग आहे. तुमचं नाव? समीर दादा, हवा कोणाची चाललेली आहे? काँग्रेसची. तुम्हाला काय वाटते? काँग्रेसची हवा चालत असल्याचं काही मतदार वर्गाने केलेलं आहे. आपलं नाव? शाहिद दादा, कोणाची हवा चालली वाटते? आता काही बोलू शकत नाही मी त्याच्याबद्दल, कोणी पण चालू शकते. तरी तुम्ही कोणाला मतदान करणार? आता पाहू, आता माणूस पाहून. आपण बघू शकतो की आपण माणूस बघू, त्यांचं काम बघू आणि उद्याचाच दिवस ठरवेल नेमके हा कौल कोणाला देतील. आपल्यासोबत एक महिला मतदार आहे, छोटे व्यावसायिक आहे, अतिशय भाजीपाल्यांचा व्यवसाय ते प्रामाणिक पद्धतीने करत आहे. ताई, तुमचं नाव? रंजना शामराव शेंडे. रंजना ताई, कोणाला मतदान करणार? कमळ. आपल्यासोबत काही आणखी पुन्हा या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही छोटे विक्रेते, व्यावसायिक आपल्यासोबत जुळलेले आहे. आपल्यासोबत एक मेकॅनिकल कलावंत आपल्यासोबत आहे. दादा, तुमचं नाव? अजय पुरुषोत्तम गाताडे. अजय दादा, खूप सुंदर. आपण इंजन दुरुस्ती, विविध रिपेअर आपण काय काय करत असता? मोटरसायकल रिपेअरिंग. हां, आणखी इंजन. किती वर्ष झाली तुम्हाला ह्या वय 25 वर्ष झालं मी काम करत होतो. हो काय, म्हणजे तुमच्या अगोदर तुमच्या घरी कोण कोण करत होते हे काम? हे काम कोणीच नाही, मी म्हणजे स्वतः करत होतो. कुठे शिकले तुम्ही? मी वणीला शिकलो. हो काय. आता नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आता धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणालाच मतदान का करणार? पहिलेपासून आहे आपलं. तुमचं नाव? भगवान अरबाजी वाघाडे. दादा, तुम्ही कोणाला मतदान करणार? मी जो काम करेल
त्यांना मतदान करेल. तरी तुम्हाला काय वाटतंय कोणतं नेतृत्व तुम्ही स्वीकारा? सध्या विजय बाबू आहे, एकीकडे संजयजी देरकर आहे, एकीकडे संजय रेड्डी बोतकुलवार आहे, एकीकडे आपल्या नगराळी ताई आहे. तर तुम्ही जो गरीब व्यक्तींना जो मदत करेल त्यांना मी मतदान करणार. तरी तुमच्या मनामध्ये असा तो गरिबांना मदत करणारा व्यक्ती कोण? विजय बाबू चोरड्या. विजय बाबू चोरड्या यांना मतदान करणार असल्याचं काही मतदार वर्गाने इथं बोलून दाखवलेलं आहे. आपल्यासोबत एक बिल्डर्स निमकरजी आपल्यासोबत आहे. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज अंतिम टप्प्यामध्ये ही येऊ पाहत आहे. तर काय बोलाल? काही नाही, नगरपरिषदेची निवडणूक एकदम जोरात चालू आहे आणि सगळ्या पक्षामध्ये स्पर्धा आहे. आता कोण निवडून येते ही गॅरंटी नाही आहे. तरी पण तुम्ही कोणाला समर्थन द्याल? खूप मोठा गंभीर म्हणजे माझं एक युवा समर्थन नामवंत म्हणजे builder, माझं समर्थन बीजेपीला आहे. बीजेपीला. आपण बघू शकतो वणीतील प्रख्यात असे सुप्रसिद्ध बिल्डर संजय निमकर यांनी बीजेपीला समर्थन दिल्याचं आपल्याला दिसतंय. एक भाजीपाला विक्रेता, एक महिला मतदार आपल्यासोबत आहे. ताई, तुमचं नाव? ज्योती विठ्ठल मळावी. ज्योतिताई, हां. आता तुम्हाला माहिती आहे नगरपालिकेची निवडणूक उद्याला होणार आहे. हो. तर कोणाला समर्थन देणार आहे? आता देऊ, कोणाला तरी देऊच ना. तरी तुमच्या मनातला असा व्यक्ती कोण जो लोकांचा विकास करेल, गोरगरिबांना मदत करेल, गरजूंना मदत करेल? तुमच्या मनातला असा हिरो कोण? हिरो आता सगळेच आहे, आपण देऊ ना एखाद्याने. आपल्यासोबत आणखी पुन्हा एक मतदार आपल्यासोबत आहे. तुमचं नाव? माझं नाव भाऊराव रामाजी मडावी. भाऊरावजी, कोणाला मतदान करणार? माझं एकच मत आहे की बस या वणी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी नेस्तनाबूत व्हावं आणि कोणताही पक्ष यावं. तरी मतदान कोणाला करणार? आता मतदानाबद्दल तुम्ही बोलणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टी कोणत्या प्रकारे नाही यावं. भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीने यावं नाही अशा पद्धतीचं विधान एका मतदाराने आक्रोश व्यक्त करताना आपल्याला दिसते आहे. सोबत एक पुन्हा महिला भाजी विक्रेता आपल्यासोबत आहे. ताई, तुमचं नाव? नीता किनाके. ताई, कोणाला समर्थन देशील या निवडणुकीमध्ये? शिवसेना. शिवसेनेमध्ये दोन गट आहे. शिवसेना शिंदे गट की ठाकरे गट? शिंदे गटाला मतदान करणार असल्याचं विधान यांनी केलेलं आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये इथे काही छोटे व्यावसायिकांना आपण त्यांचे मतं या निवडणुकी दरम्यान आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दादा, तुमचं नाव? सुनील डुबे. सुनील दादा, कोणाची हवा वाटते ह्या निवडणुकीमध्ये? हवा मशालची वाटत आहे. मशालची वाटत आहे. ताई, तुमचं नाव? नंदा खंदारे. नंदाताई, कोणाची हवा वाटते या निवडणुकीमध्ये? माहीत नाही कोणाचे. तरी पण तुम्ही कोणाला समर्थन द्याल? आम्ही लोणारे भाऊ. लोणारे भाऊ. अपक्ष उमेदवाराला त्यांचं मत असल्याचं आपल्याला दिसते आहे. आपलं नाव? महेश दत्तात्रय गोलाईत. महेश दादा, या निवडणुकीमध्ये आता खूप मोठी लढत आहे. तर मतदाराचा नेमका कल कोणाकडे, कोणाचं वातावरण वाटते तुम्हाला? मला BJPची गरज वाटते आजच्या कंडिशनमध्ये. हां. आपल्यासोबत आणखी पुन्हा एक पाणठेला व्यावसायिक आपल्यासोबत आहे. दादा, तुमचं नाव? रामचंद्र भोयर. रामचंद्र दादा, कोणाची हवा वाटते? तर हवा आता पता लागेल. हवा तर म्हणजे काही सध्या माहीत नाही आपल्याला. मी इथे बसून राहतो. आपल्यासोबत आणखी पुन्हा एक व्यावसायिक आपल्यासोबत आहे. अतिशय मस्त गॉगलचं आणि ते सुंदर असे चष्मे बनवून देत असतात. आपल्यासोबत ते जुळलेले आहे. दादा, तुमचं नाव? रमेश साखरे. रमेश सर, या निवडणुकीमध्ये कोणाची हवा वाटते? तर हवा तर कसं BJPची आहे, शिंदे गटाची बी आहे, पण आता जो कोणी येईल त्याची आता हवा म्हणावं लागेल आपल्याला. आणि कसं राजकारण आहे, ऐन वेळ काही सांगता येत नाही आपल्याला. प्रत्येकाचं मत वेगळं येते, त्यामुळे आपण काही तेवढं सांगू शकत नाही. पण कसं जो बी येईल त्यांना चांगलं काम करावं एवढी फक्त समज. आपण गांधी चौकातील एका पाणठेला व्यावसायिकाला, एका युवा व्यावसायिकाला आपण विचारणार आहोत नेमका कोल कोणाकडे आणि कोणाचं पारडं जड होणार या निवडणुकीमध्ये आपण विचारणार आहोत. आपलं नाव? निखिल बोबडे. निखिल दादा, कोणाची हवा वाटते? आपले शिवसेना शिंदेगड. शिवसेना शिंदे गट. दादा, तुमचं नाव? चांदेकर, कोमल चांदेकर. तुम्ही मत कोणाला करणार? आता पाहू. तरी कोणाची हवा वाटते तुम्हाला? आता शिंदेगडचीच वाटत आहे. शिंदे गटाची हवा वाटते. आपल्यासोबत आणखी पुन्हा काही मतदार वर्ग आहे. एक बँड व्यावसायिक आपल्यासोबत जुळलेले आहे. दादा, तुमचं नाव? तुमचं नाव? गणेश. गणेश दादा, कोणाची हवा वाटते? शिवसेना शिंदेगड. शिवसेना शिंदे गट. म्हणजे तुमचं अमूल्य मत कोणाला? शिंदेगड. शिंदे गटाला. आपण गांधी चौकामध्ये एका आपण वस्त्र भंडार या इथे आलेला. वस्त्र भंडारचे संचालक, तुमचं नाव? विजय मुळे. विजय सर, आपल्याला आता माहीत आहे की अंतिम टप्प्यावरती नगरपालिकेची निवडणूक येऊ पोचलेली आहे. तर काय वाटते कोणाकडे कोणाच्या बाजूने मतदार कोल देणार?
कॉल तर सध्या आता हे बघा BJP आणि शिंदे गटामध्येच चालू आहे. एक तर विजू भाऊ खूप मेहनत घेऊन राहिलेले आहे आणि जवळपास असं वाटते मला की त्यांचीच नगराध्यक्षासाठी सीट येईल. आपण गांधी चौकामध्ये एका वस्त्र भंडारमध्ये आपण आलेला आहोत. आपण बघणार आहोत या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं पारडं कोणाचं जड, कोणाची हवा आहे. आपल्यासोबत तुमचं नाव? देवेंद्र कटारिया. देवेंद्र सर, काय वाटते कोणाचं पारडं जड, कोणाची हवा वाटते या निवडणुकीमध्ये? हवा तर कमळ आणि धनुष्यबाणचीच वाटत आहे. कमळ. आपल्यासोबत आणखी पुन्हा एक मतदार आपल्यासोबत जुळलेला आहे. काय वाटते कोणाची हवा आहे? हवा सध्या शिवसेनेची आहे, धनुष्यबाण, हां. आणि कमळची सुद्धा आहे, दोघांची आहे. तुमचं मत कोणाला असेल? असं मताचं अजून काही हे नाही आहे सांगतायत, पण तरी दोनही टपमध्येच आहे. टॉपमध्ये. आपल्यासोबत काही मतदार या वस्त्र भंडारमध्ये उपस्थित आहे. आपण त्यांना विचारणार आहोत. तर दादा, तुमचं नाव? महावीर कटारिया. महावीर भैया, आता आपण बघतोय की नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता उद्या निवडणूक होणार आहे. एकच दिवस आपल्याकडे बाकी आहे. काय वाटते कोणाची हवा असेल? यंदा पहिली वेळ फणी नगर परिषदचं इलेक्शन एवढं टफ होत आहे आणि यामध्ये शिवसेना आणि म्हणजे धनुष्यबाण आणि कमळमध्येच फाईट आहे. तर तुम्ही कोणाला समर्थन देणार? धनुष्यबाणाचे चान्सेस सर्वात जास्त आहे. आपण गांधी चौकामध्ये आहो. या गांधी चौकामधील जे काही छोटे व्यावसायिक आहे, आपण त्यांनाही त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. दादा, तुमचं नाव? योगेश गुटकर. योगेश दादा, कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे? हवा आपलं शिवसेना. शिवसेना. शिवसेना म्हणजे कोणती? दोन शिवसेना आहे. कोणती? धनुष्यबाण. आपलं नाव? पंकज काळे. पंकज खाडे भाऊ, तुम्ही कोणाला मत देणार? धनुष्यबाण. धनुष्यबाण. आपल्यासोबत आणखी एक फुल विक्रेता आपल्यासोबत जुळलेला आहे. तुमचं नाव काय? सचिन. सचिन. सचिन दादा, हवा कोणाची आहे? सध्या धनुष्यबाणाची आहे. धनुष्यबाणाची हवा आहे. काय वाटते कोणाची हवा आहे? धनुष्यबाण. धनुष्यबाण. आपल्यासोबत काही मतदार वर्ग आहे. दादा, कोणाची हवा आहे? सध्या आता धनुष्यबाणचं आहे, चांगलं आहे. हो, धनुष्यबाणाची हवा काय आहे? चांगली आहे. कशी काय? चांगल्या प्रचारामध्ये सगळ्या गोष्टी चांगली आहे. आता लोक म्हणते त्याच्यापासून चांगली आहे. दादा, तुमचं नाव? साईनाथ. हा? साईनाथ. कोणाची हवा आहे ह्या निवडणुकीमध्ये? कोणाची हवा आहे सांगू शकत नाही सर, सांगू शकत नाही. शिंदेगडही आहे, शिवसेनाही आहे. आपण सब्जी मंडीमध्ये आपण पोहोचलेलो आहे. आपल्यासोबत काही भाजीपाला व्यावसायिक आपल्यासोबत आहे. दादा, तुमचं नाव? संजय सुतसनकर. संजय दादा, किती वर्ष झाले तुम्ही तुमचा व्यवसाय करता? 25 वर्षे झाली. म्हणजे तुमचे वडील होते तेव्हापासून व्यवसाय का? हा. हो. काय वाटते या नगरपालिका निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड आहे, कोणाची हवा आहे? हो, आता सांगता येत नाही कोणाची आहे, काय आहे. तरी पण तुम्हाला काय वाटते? भाजप नाही तर शिवसेना. शिवसेना कोणती? आपला शिंदे गट. शिंदे गट. आपण मतदारांकडून आपण जाणून घेतलेलं आहे भाजप किंवा शिंदे गट यांचं पारडं जड असल्याचं त्यांनी आपल्याला वनी न्यूज एक्सप्रेसनी त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत काही मतदार काही इथे आलेले ग्राहक सुद्धा आहे. दादा, तुमचं नाव? अब्दुल. दादा, काय वाटते या निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड असेल तुम्हाला वाटते? शिंदेगड. शिंदे गट. आपण भाजी मंडीमध्ये आपण सध्या आलेलो आहोत. आपण तेथील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे आपण ते विचारणार आहोत. आपण एका किराणा दुकानामध्ये आहोत. त्या किराणा दुकानाचे व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं नाव? प्रदीप भंडारी. प्रदीप भैया, नेमका मतदारांचा कौल कोणाकडे, कोणाची हवा आपल्याला वाटते? आता तसं माझ्या वार्डाबद्दल म्हटल्या जाईल तर BJP. BJP. अनिल भाऊ चिंलालिया, हा. वांड्रेताई. हां. या नगराध्यक्षाबद्दल नाही बोलू शकत मी, नगरसेवकाबद्दल बोलू शकतो. आपण दीपक चौपाटी परिसरामध्ये आहो. उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदार राजा नेमकं कोणाला आपलं मत देणार आहे तेच कौल जाणून घेण्यासाठी आपण दीपक चौपाटी परिसरामध्ये आलेला. आपल्यासोबत रेखाताई आहे. रेखाताई, तुझं मत कोणाला असेल? विजूभाऊ चौरडिया. ताई, कोणाला निवडून द्याल तुम्ही? विजूभाऊ चौरडिया. कोण येणार तुम्हाला वाटतं? कोणाची हवा आहे? धनुष्यबाण. धनुष्यबाण. आपण आणखी पुन्हा मतदार आपल्यासोबत आहे. ताई, कोणाची हवा आहे आपल्या बाजूला? धनुष्यबाण. धनुष्यबाण. आपण बघतो आहे की या परिसरामध्ये धनुष्यबाणाची हवा आहे. ताई, इकडे कोणाची हवा आहे? धनुष्यबाण. धनुष्यबाण. वणी नगरपालिकेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्या मतदार राजा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे. नेमका एक्झिट पोल कोणाकडे आपण मतदारांना आपण विचारणार आहोत. नेमकी हवा या भागामध्ये दीपक चौपाटीवर कोणाची आहे? आपल्यासोबत दादा, तुमचं नाव? साहिल. साहिल भैया, कैसे लग रहा है आपको ये चुनाव का माहौल? ये तो अभी ठीक ठाक लग रहा है फिलहाल तो देखने में. थोड़ा कोणाची हवा वाटते तुम्हाला या भागात? मेरे को तो इधर से ये वार्ड से अपने को लगता है सैपुर भैया का हवा दिख रही है. सैपुर भैया कौन से? सैपुर रहमान. कौन से पक्ष में वो पंजा. काँग्रेस. दादा, तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा असेल? तेच आहे.
शकूर भैया काँग्रेस. काँग्रेस आपण बघू शकतो दीपक चौपाटीवरती जर हवा जर कोणाची पाहायला मिळते ते काँग्रेसची हवा पाहायला मिळते. आपल्यासोबत आणखी पुन्हा एक चाय व्यावसायिक आपल्यासोबत आहे. भाऊ तुमचं नाव? शंकर भाऊ, कोणाची हवा वाटते इकडे? पंजाची आहे. पंजाची हवा आहे. दीपक चौपाटीवरती कोणाची जास्त हवा दिसते आपल्याला? दीपक चौपाटीमध्ये आता हवा तसं नगराळे मॅडमची हवा दिसणार. नगराळे मॅडम आणि बीजेपी दोन्ही म्हणजे शिवसेना आणि शिवसेना आणि बीजेपी दोन्ही सेम हां हां. आपल्यासोबत एक पुन्हा यांचं एक कस्टमर आपल्यासोबत आहे. दादा तुमचं नाव? रफिक भैया, कोणाची हवा वाटते? आम्हाला तर सध्या काँग्रेसची वाटत आहे. काँग्रेसची वाटत आहे. आपण दीपक चौपाटी परिसरामध्ये आलेला आहो. दादा तुमचं नाव? साबिर खान पठाण. साबिर भैया, कोणाची हवा आहे आपल्या भागात? आमच्याकडं वार्ड नंबर 13 मध्ये धर्मेंद्रजी काकडेची हवा चालू आहे सध्या, धनुष्यबाणाची. न कुत्तर मॅडम ताईची हवा चालू आहे. न आमचे नगर अध्यक्ष तोडसामभाई यांची हवा चालू आहे सध्या. दादा तुमचं नाव? मनीष पारकी. मनीष दादा, आपल्या भागामध्ये कोणाची हवा चालू आहे? काकडे साहेबाची. धर्मेंद्र काकडे. म्हणजे कोणत्या पक्षाकडून आहे? आपला हे शिवसेना नाही का? शिवसेना कोणती? शिंदेगड. आपण आणखी पुन्हा एका मतदाराला विचारणार. दादा तुमचं नाव? स्वप्नील निमचटकर. स्वप्नील भाऊ, आपल्या भागामध्ये कोणाची हवा आहे? धर्मा काकडे. म्हणजे कोणत्या पक्षाकडून आहे ते? धनुष्यबाण शिवसेना. आपल्यासोबत एक भाजीपाला विक्रेते आपल्यासोबत आहे. दादा तुमचं नाव? महादेव काकडे. महादेव भाऊ, आपल्या भागामध्ये कोणाची हवा चालू आहे? धनुष्यबाणाची. धनुष्यबाणाची. आपण पुन्हा याच परिसरामध्ये आपण एका किराणा व्यावसायिकाला आपण त्यांची प्रतिक्रिया विचारणार आहोत. ताई तुमचं नाव? हलका रोगे. अलकाताई, आपल्या भागामध्ये कोणत्या पक्षाची कोणत्या याची हवा चालू आहे? धनुष्यबाण धर्मेंद्र काकडे. आपल्यासोबत पुन्हा एक मतदार आहे. दादा तुमचं नाव? संजय गुरनुले. गुरुले साहेब, कोणाची हवा चालू आहे आपल्या भागामध्ये? आहे आपले धर्मेंद्र काकडे जे चालू आहे. शिवसेना शिंदेगड. शिंदेगड. आपल्यासोबत एक कोणता व्यवसाय करता? मी भंगार म्हणजे भांड्याचा धंदा. बरं, आपल्या भागामध्ये दीपक चौपाटी परिसरामध्ये कोणाची हवा आहे? बीजेपी. बीजेपी. आपल्यासोबत पुन्हा एक मतदार आहे. दादा, आपल्या भागामध्ये कोणाची हवा आहे? हवा धनुष्यबाणाची. आपण दीपक चौपाटी परिसरामध्ये आहो. मतदार वर्ग इथे आपल्यासोबत जुळलेला आहे. दादा, आपल्या दीपक चौपाटी परिसरात कोणाची हवा आहे? धनुष्यबाण. तुमचं नाव? देवरा बोंडे. दादा तुमचं नाव? सुनील परचागे. हा, सुनील परचागे. सुनील भाऊ, तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? धनुष्यबाण. तुम्ही कोणाला मतदान करणार? एकनाथ शिंदेचा माणूस आहो मी, त्याच्यामुळे मी मतदार शिवसेनेलाच करणार. आपण शिंदे कॉलनी येथे आलेला आहो. आपल्यासोबत एक हेअर सलून व्यावसायिक आपल्यासोबत आहे. दादा तुमचं नाव? अविनाश राजेश कडूकर. अविनाश दादा, या भागामध्ये कोणाची हवा आहे? या भागामध्ये बीजेपीची हवा चालू आहे. बीजेपी आणि धनुष्यबाण. आणि आपण कोणाला कोल द्याल? आपण समर्थन कोणाला द्याल? बीजेपी आणि धनुष्यबाण 2 वोट करायचे आहे. आपल्यासोबत या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्यासोबत दादा, आपलं नाव? पाटील. हा पाटील सर, आता ह्या जो निवडणुकीचा रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपला कोल कोणाच्या बाजून असेल? कोणत्या पक्षाला आपण समर्थन द्याल? माझं समर्थन शिंदे गटाला. आपलं समर्थन कोणाला असेल? सध्या तर काय ठरवलं नाही म्हणा. तरी कोणाला? नाही, माझ्या मतानं चोरडी हाल पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहो. आपल्यासोबत एक याच भागातले एक चांगले उद्योजक आपल्यासोबत आहे. दादा, आपल्या या परिसरामध्ये हवा कोणाची आहे? असं सांगू नाही शकत. याचा अभ्यासक्रमही नाही आहे तेवढं, कारण की आम्ही खूप जास्त कामात नाही का हे राहतो. कारण की आर्थिकदृष्ट्या जे आता ते काळ चालू आहे त्याच्यात वेळ नाही आहे यासाठी. तरी काही मुद्दे आहे. वणी शहराचे एक मतदार म्हणून मी एक सांगू इच्छितो का पाणी हा मुद्दा खूप म्हणजे वनीकरांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा होता. कारण की वाढती पॉप्युलेशन आणि त्यामुळे लहानशी नद ज्याच्यावर आजपासून मला वाटते 15 वर्ष पहिले काही नगरसेवकांनी त्याला सखोल वगैरे केलं होतं, त्याच्यावर कामही केलं होतं, पण ते त्यापुरतीच काम होतं ते, त्याच्यामुळं काही गेलं नाही. त्याच्यानंतर वाढती लोकसंख्या आणि त्याची गरज अशा आणि 2012 आणि 2010मध्ये पाणीचा अकालही आला होता. त्यामुळं जे पाणीचे बोरची लेवल खालवली होती, त्या जे टंचाई वनीकरांना यावेळेस भेडसावं लागली होती, ते खूप कठीण होतं. आणि आता जे पाणी भेटत आहे ते एकदम म्हणजे गढूळ पाणी. म्हणजे आता जे वणीची जे नद म्हणजे जिथून वाहते तिथून वसाहत झालेली आहे. त्या उतारामुळे त्याचा सांडपाणी त्याच्यात जात राहतो. त्यावरही काही राजकीय पक्षांनी मुद्दे उचलले होते, पण ते तात्पुरते त्याच्यानंतर जसं तसं झालं. पण आजही तसंच काळा पाणी
अपवित्र पाणी म्हणलं तर चालेल अशा या पाण्याला. आता त्या पाणीनं आंघोळ करावं, पवित्र व्हावं, म्हणजे का तुम्हाला पवित्र असं व्हावं? तुम्हाला असं म्हणायचं ज्यांनी सत्ता भोगली नगर परिषदेमध्ये राहून नाही, मी त्यांनी यात उपेक्षित ठेवलं. नाही, यात मी सर्वांचाच म्हणजे योगदान असणार याच्यात, कारण की हा प्रॉब्लेम आजचा नाही आहे. कमीत कमी 15 ते 20 वर्षे झाली आहे पासून आज सतत भेडसावत आहे. आणि आज नैसर्गिक पाणी जे आपण प्यायला हे करतो ते भेटत नाही आजही. तर मग- आजही आपण नाही का H2O जे म्हणते साधं पाणी जे आपलं फिल्टर करून भेटते तेच पाणी आहे, त्याच्यावरच अवलंबून आहोत. पण त्याकरता जे आता दुकानं आणि जे बिझनेस लागलेले आहे वॉटर प्लांटचे, हे बोरचा वापर जास्त होतो. म्हणजे तुम्हाला आता परिवर्तन पाहिजे. बिलकुल. मग तो परिवर्तनासाठी हीच एक अपेक्षा आहे तर कोणी असो, कोणताही पक्ष असो, या मुद्द्यावर म्हणजे थोडं आवर्जून आणि सखोल विचार करून चांगलं नियोजन करावं. म्हणजे तुम्हाला परिवर्तन पाहिजे, तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे. तर नवीन चेहरा म्हणून असं मी अपेक्षा नाही का म्हणजे अपेक्षा माझी हीच आहे का ह्या कामासाठी मेन ह्याच कामासाठी म्हणजे जेही आता नवीन असो का जुनं असो याच्यावर पुनर्विचार करून आणि या मुद्द्यावर म्हणजे सखोल विचार करून नाही का एक चांगलं नेतृत्वाची गरज आहे. चांगल्या कारण की चांगलं नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला बघाल? हा प्रॉब्लेम आजचा नाही आहे, 20 वर्षा जुना आहे. मी आता पहिलेच सांगितलं तुम्हाला बरं की मी या राजकीय आता जे उभे झालेले आहे त्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. मी आपला अनुभव नाही. नगरपालिकेवरती ज्यांची सत्ता बसली होती त्यांनी मात्र यांना जे खरं म्हटलं तर मुबलक पाणी, आरोग्यासाठी उपयुक्त असं पाणी पाहिजे होतं, पण ह्या समस्याकडे कानाडोळा केला. विविध राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी आणि विविध प्रभागातून याचा पाठपुरावा केला असताना सुद्धा तरी पण मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. पण या निवडणुकीमध्ये ज्यांनी सत्ता भोगली त्यांना कुठंतरी हे जो मतदार आहे तो मतदार त्यांना कौल देण्यापासून तो वंचित ठेवणार आहे आणि नवीन नेतृत्व त्यांना हवं आहे, जेणेकरून त्यांची जे मुख्य समस्या आहे पाण्याची, आरोग्याची, ते सोडवता येतील असं मतदारांचं मन आहे. वन न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजितसह विनोद कुमार आदे, वनी.